सौजन्य आपल्याला त्याचबरोबर तर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपल्याला शूज प्राप्त झाले ते सन्माननीय आदरणीय श्री राजेशजी सोंडकर होता अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती चिखली यांचे ते शुभागमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. विनंती राहील या मंचावरती आपण स्थानपन्न व्हायचं. ओव्हर क्रमांक 2 साठी पंकज वाडकर गोलंदाजी मार्कवरतून अजित बाळे यस पंच वळले जातील. पाहिलं लगेच मान डोलवले. यस आहे खराब चेंडू अभ्यंतर हबीची भर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं सिक्कीमची आतापर्यंत एकच टीम खेळताना आम्ही पाहिली होती. परंतु काय घडतं ना मित्रांनो ओ अजित बाळे नाम भी काफी है मेरा असं म्हटलं जातं ना. या फलंदाजाने या खेळाडूने कित्येक स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आणि आता मात्र स्थान मध्ये आलेत अजित बळे. पहिला चेंडू पाहिला सोडून दिला वाईट आला आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं आपला रंगात आपला ढंगात अजित बळे पाहायला मिळालेत. पंकज वाडकर यांच्याकडे खूप मोठा प्रभुरी अनुभव आहे. हो इनसाइड आउट क्रीज सोडलं टॉपिंग क्रीज सोडलं. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं म्हणेन आपल्यातून झालंय 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात म्हणेन इथे मात्र परंतु फटका अतिशय देखणा होता. आपला पॉपिंग क्रीज सोडले डान्सिंग ग्राउंड आले त्यानंतर मात्र अतिशय चांगला फटका एक्स्ट्रा कबड मधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पंकज होता वाडकर. असा चेंडू हाताळणं थोडस धोकादायक होणार आहे कारण चेंडू ओव्हर द पिच आला हे दोन्ही फलंदाज तो चेंडू मात्र मैदानाच्या बाहेरच पाठवतात. थोडस कुठेतरी हात आकारता घ्यावा लागेल वाईट यॉर्करकडे जावं लागेल आणि आता व्हॅरिएशन आपल्यामध्ये असेल तर ते दाखवावी लागेल जादू. आता मात्र केतन जाधव या फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये आ बैल मुझे मार इथे मात्र या फलंदाजाला तुम्ही फुल टॉस द्याल तर तो चेंडू आणावा लागेल सीमारेषा बाहेर येतोय. मॅक्सिमम धमाकेदार षटकार क्रमांक मला वाटते 5वा असेल केतनचा 5 षटकार. वा भाई वा केतन अतिशय देखणी फलंदाजी करतात. सकाळच्या सत्रामध्ये अगदी इथे मात्र आग ओळखली जाते. पंकज वाडकर पुन्हा एकदा निघतील बागपा यस इथे मात्र तुम्ही या प्रकारचे चेंडू हाताळा. थोडासा पाठीमागे खेळचा हात परंतु ते घडत नाहीये. डी झोन मध्ये चेंडू जाईल फायनल एक रिझनला. पुढची मॅच असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा कॉल असेल भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव सागर बाडकर अँड कंपनी त्याचबरोबर टीम मोर्जीवाडा ब. यजमान आपले खेळाडू आलेत का पहा सर्व. स्वतः आयोजकांची एक टीम असेल तर ती सज्ज राहा आणि सकाळी पासूनच आपण आपले जे स्वयंसेवक आहेत ना व्हॉलेंटियर त्यांना विनंती असेल आपण आता बाहेरून चेंडू पटकन कसा येईल त्याची दक्षता घ्या आजच्या दिवसासाठी. तर आतापर्यंत 2 चेंडू झाले असते 5 चेंडू येईपर्यंत. पुन्हा एकदा मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन निघतील पंकज वाडकर. यस इथे मात्र फसला चेंडू हवेमध्ये आहे परंतु नो मॅच एरियामध्ये लँड होणार आहे. एकदा कंप्लीट झाले अजित बडे निघतात दुसऱ्या धावेसाठी. का पहा जेवढे चेंडू शॉर्ट पिच खेळ टाकले त्या चेंडूवरती मोठे फटके लागले नाही आहेत मित्रांनो. इथे मात्र लेखाजोगा काय आहे 2 षटकं संपलेत तब्बल 45 ऑन स्कोर बोर्ड. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये सुद्धा बहारदार फलंदाजी झाली आहे. टोटल आहे ना तिथे रन बघा इथं टोटल आहे ह्या षटकात किती आले त्या षटकात किती आले. तर आता माझ्या चर्चा विनिमय मीटिंग होती आहे. टीम मीटिंग बोलावली आहे कारण इथून पुढच्या 2 षटकामध्ये धाव संख्येला मात्र ब्रेक लावावा लागेल आणि त्यासाठी टीम मीटिंग बोलावली आहे. टीम सिक्कीम बोरगाव ब. कारण आतापर्यंतचा आपण जर इतिहास पाहिला तर ब टीम सिक्कीमची नव्हती आहे परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूला संधी निर्माण झाली. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका पंच आपली वाट पाहतात मित्रांनो. टीम बोरगाव
आपण जर पाहिलं अमित दादा वाडकर यांच्या नेतृत्वामध्ये खेळणारा म्हणजे सीकेएम बोरगाव आपण पाहिला, परंतु आता एक दुसरी टीम पुन्हा एकदा म्हणजेच काय तर टीम सीकेएम बोरगावने आपल्या प्रत्येक खेळाडूला संधी मिळावी यासाठी उचललं गेलेलं हे पाऊल आहे मित्रांनो. न्यू गोलंदाज सूरज वाडकर, स्ट्राईक एंडला अजित बडे, एक मोठं नाव आहे मित्रांनो व्हाईट टेनिस क्रिकेट मधलं. लेटकट आहे, सुपर आहे, अप्रतिम आहे, धावा किती देऊन जाईल, यस हा आहे, दन 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 मग मग चौकार. श्रीराम चषक 2025 पहिली मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये काय रंग दाखवला जातोय फलंदाजांकडून, अप्रतिम देखणं प्रात्यक्षिक दाखवलं जातंय. अजित बडे आणि केतन जाधव ही जोडगोळी टीम जोरची जोर लावला जातो या दोघांकडून धावसंख्येला. ब्रेक लावावा लागेल टीम बोरगावला. सूरज पुन्हा एकदा या इथे मात्र या प्रकारचे चेंडू हाताला, चेंडू जाईल कितपर्यंत पाहायचं, काय घडेल तर चेंडू जाईल डी झोन मध्ये. सूरज वाडकर खऱ्या अर्थानं नक्कीच आपण जर विचार केला तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करतात मी म्हणेन. याचं कारण आहे ओव्हर द पिच नाहीये आणि इथे मात्र अर्धशतक धावफलकावरती लागले. 2.2चा खेळ संपलाय. पहिल्याच मॅच मध्ये हाय स्कोर होण्याची शक्यता नक्कीच दाट वाटायला लागली आहे. आपण पाहिलं तर टीम बोरगाव सीकेएम बोरगावला इथे मात्र थोडासा कमबॅक करावा लागेल. डॉट डिलिव्हरी हाताला द्यावं लागतील. सूरज वाडकर निघतायत, खूपच खूपच बाहेर आहे, खूपच शॉर्ट पिच आहे, चेंडू गेला आहे. यस पंच सांगतायत वाईट +1 अशा 2 धावा असतील. म्हणजे 2 धावसंख्या मात्र स्कोर बोर्ड वरती वाढवली जाईल. हा तो फॅन तिकडे मागे ठेवा ना, जरा ठेवा, त्याच्या पायाकडे ठेवा. अजित बडेंच्या बॅट मधून इनसाइड आउटचा फटका, देखना फटका, यस लॉंग ऑफ रिझनला चेंडू जाईल, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. क्रिकेटिंग फटके आहेत यार, अफलातून आहेत. अजित बडे यांचं आम्ही सातत्याने पाहिले, फक्त ताकद नाही वापरली जात. हे पंखा जवळ होता ना त्याच्यामुळं. नाही नाही ते जवळ होतं, जरा आता लांब घेतलं. आता बघा अजित बडे पुन्हा एकदा. आता मात्र फटका थोडासा फसलाय, थांबवलंय केतनला. यस वेट अँड वॉच, वेट 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 म्हटलं जात आहे. काही काळानंतर आलेला डॉट बॉल आहे मी म्हणेन, कारण निर्धाव चेंडू खूप महत्वाचे असतात. मी सातत्यानं सांगत असतो फलंदाजी करत असताना मित्रांनो आलेला षटकार जेवढा महत्वाचा आहे ना तेवढाच गोलंदाजी करणाऱ्या संघाला निर्धाव चेंडू महत्वाचा असतो. कारण तुम्ही मर्यादित षटक खेळता, 24 चेंडू 18 चेंडूचा मॅचेस खेळल्या जातात. अजित बडे हो हो हो, वा भाई वा, लॉप केला, कावलाय, फेकून दिलाय, डिस्पेस केलाय. 6 धावांसाठी अजित बडे ऑन फायर. खऱ्या अर्थानं या 2 फलंदाजांनी सलामी वीरांनी मात्र दाखवून दिलंय आमच्यामध्ये काय दम आहे, काय जोर आहे. तो खऱ्या अर्थानं जोर 11 दाखवतोय. वा भाई वा, सुरेख बॅटिंग आहे. सूरजला कमबॅक करावं लागेल. तुम्ही शॉर्ट पिच टाकाल तर व्हॅरिएशन हवंय, अन्यथा पेस हवाय तुमच्याकडे. आता झेलची संधी आहे का, परंतु इथे काय घडतंय, चेंडू पर्यंत येत नाहीयेत. खऱ्या अर्थानं पंच सांगतात या आहे 4 धावा, चौकार. आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती आला 4 धावा, धावसंख्येला आकार, धावसंख्या जाऊन पोहोचेल 66 धावा. काय बॅटिंग झाली आहे यार, अफलातून. 22 धाब्यांच्या सरासरीने धावा गोळा केला. त्यामध्ये क्षेत्ररक्षकांची काही प्रमाणात चुक्या आहेत, परंतु शक्यता पाहिलं गेलं तर जवळजवळ या इनिंग मध्ये आतापर्यंतचे 1 2 3 5 अजितने किती मारली, 6 2 7 षटकार लागलेत बघा. खऱ्या अर्थानं षटकार. आणि इथे मात्र पाहिलं गेलं ना तर या मॅचचं पारडं टीम जोरच्या बाजूने झुकवलंय.
केतन हो इथे मात्र फटका बसला. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनला आहेत, परंतु काय घडेल. फील्ड झाली आहे त्या दरम्यान दुसरे धाब्यासाठी पलटलेत आणि 2 धाबा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 68 ऑन स्कोर बोर्ड. शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलं रितेश वाडकर. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं कुटाकुटीत धुमसाधुमसीचं. पुन्हा आता मात्र मोठा फटका सजवायचा होता. 5 चेंडू सुद्धा मूव झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पहा नशीब ज्यावेळेस आपलं बलवत्तर असते, नशीब आपल्या बाजूने असते ना, त्यावेळी दिवस आपलाच असतो. कारण हा चेंडू मुवमेंट डी झोन कडे करणार होता, परंतु जोर संघाचा आज खऱ्या अर्थानं नशीब चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तो चेंडू 2 धाबा देऊन गेला, परंतु आतापर्यंत मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाज नो बॉल आहे. दोन्ही पंचांनी आपले हात एक साथ उंचावले आहेत. एस इथं बिमार आणि इथं मात्र 1 धाव घेतली, म्हणजेच एक अतिरिक्त अशा 2 धाबा या चेंडूवरती अर्जित होतील. नो बॉल आहे. धाव संख्या मात्र 70 धाबा 72 सॉरी. बॉलर कोण आहे? रितेश ना. रितेश. आता मात्र फ्रीचा चेंडू समोर एक बाहुबली. हो यस इथे मात्र लब केला. हाफ ट्रॅकरला केलाय कन्वर्ट. सी कॉर्नर मिड विकेटच्या रिझन मधून पाठवलाय अजित बलेनी. एक खणखणीत धमाकेदार षटकार. धाव संख्या 78. आतापर्यंत या स्पर्धेतील उच्चांकी स्कोर गाठलाय टीम झोर 11 संघाने. वा इथे मात्र पहिलं सत्र पहिलीच मॅच आणि त्यामध्ये नॉट आउट पार्टनरशिप. काय बॅटिंग आहे यार. आपल्यातून देखणी भागीदारी आहे, कारण भागीदारी खूप महत्वाची असते. पुन्हा एकदा तुम्ही अजित बलेना असे चेंडू द्याल तर ते तुम्हाला फक्त प्रेक्षक मायबापांना बाहेरून फेकावे लागतील. काय बॅटिंग आहे यार. जर डीजे असता तर काय खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये खूप मजा आली असती आपल्याला. आतापर्यंतचा 10वा षटकार असेल मला वाटतंय. काय बॅटिंग आहे यार. अफलातून वेल प्लेड अजित बले. नाम है मेरा बडा तो काम करूंगा मैं बडा असं म्हटलं जातं. अजित बले माथान झोर 11. प्रेशर आहे, दडपण आहे, पंच आमच्याकडे वळले जात आहेत. या सीट वाईट कॉल आणि कोणावरती येणार नाही. आणि खऱ्या अर्थानं अजित बळे हे खऱ्या अर्थानं मोर्शीवाडा गावाचे जावई आहेत. यस सासूरवाडीची स्पर्धा म्हणजे इथे जावं आणि काहीतरी करामत केलीच पाहिजे. परंतु वेल प्लॅन यार. आपल्यातून अजित लाजवाब खेळताय. ओ आता ताकद वापरली जवळपास दुसऱ्या धावेसाठी पलटले गेले पाहिजे. ओ गरज नाही. इथे काय घडले आहे. ज्या वेळेस धाबांचा डोंगर उभारला जातो ना त्यावेळेस मात्र असेच गलत्या होत असतात. इथे मात्र आणखीन एक नशिबाचा चौकार पाहायला मिळाला आणि या 4 धाबे बरोबरच धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 89 ऑन स्कोर बोर्ड. क्लास बॅटिंग आहे. पार्टनरशिप नॉट आउट. सलामी वीर मात्र इथे धुवांदार फलंदाजी करतायत. पाहूया पुढचा चेंडू. आपटलाय त्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार. गोईंग बिग षटकार. अजित बलेसाठी यार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. वेल प्लेड. किती झाला वैयक्तिक किती झाला अजितचा. अरे आणि या षटकाराबरोबरच अजित बले अर्धशतक मित्र. पहिल्याच मॅच मध्ये वेल प्लेड अजित बले. वाह क्लास बॅटिंग आहे. आपला तूल बॅटिंग केले. केतन जाधव 39 नॉट आउट. काय पार्टनरशिप वाले यार. आपल्यातून माइंड ब्लोइंग. सुपर सेव्ह ऊपर. टोटल स्कोर बोर्ड आपण पाहिलं 95. चला टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव. टोटल स्कोर बोर्ड 95 ऑन स्कोर. 95 धावा धावबलकावरती. 96 धावांचा वन असेल सिक्कीम बोरगाव.
ब या संघासमोर. चला हॅलो 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 हा हे होते तर आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने शूज प्राप्त झाले. अध्यक्ष महात्मा गांधी तंटमुक्ती समिती चिखली गावचे सुपुत्र राजेश सोनकर यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. मायेची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र राजेशजी सोनकर यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. चला टॉस केला जाईल. टीम मोर्जीवाडा विपक्ष टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव दोन्ही संघाला विनंती करू कर्णधारांना या. चला सागर हॅलो हॅलो कॉइन कोणाकडे आहे? चला कॉइन कोणाकडे चला आता वेळ घालवू नका प्लीज. चला बोरगाव चला हा तू कोणाकडे मला दिलाच नाही तुम्ही. राजेशजी या. चला आपण सगळ्यांच्या सत्रामधील दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करूया. एका बाजूला असेल भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव तर दुसऱ्या बाजूला असेल स्वतः यजमान मोर्जीवाडा ब. या दोन संघांदरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण खऱ्या अर्थाने सगळ्याच्या सत्रामधील आजच्या दुसऱ्या मॅचचा कॉल करूया. चला 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 तो या राजेश या. तर एका बाजूला स्वतः यजमान दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम बोरगाव असेल. कोण मागेल पाहुण्यांना येस बोरगाव यास आपण हेड आणि टेल आहे. स्विंग द कॉइन हेड द कॉल टेल आलाय ना. घ्या कॉइन घ्या टेल येतोय. खऱ्या अर्थानं टीम मोर्जीवाडा संघाच्या बाजूने कॉल जातोय. टॉस जिंकला काय कराल? बॅटिंग वा इथे मात्र धाडसी निर्णय. किती धावा माराल? 95 धावात 40 अर्धा नक्कीच पाहूया. इथे बोरगावकडे जाऊया. टॉस हरला आता खऱ्या अर्थानं टॉस जिंकला तर काय घेणार होता? गोलंदाजच याच मनासारखं झालंय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? टीम काय माहित नाही पण मजबूत दिसते टीम त्यामुळे आम्ही कमीत कमी धावांचा प्रयत्न करून रोखण्यासाठी. आपण पाहत नाही श्रीराम चषक मोर्जीवाडा गावाचं मुंबई शहरामधलं पहिलं आयोजन आहे. स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेबद्दल बोलायला गेलं तर दादांचं प्रशांत दादा असतील किंवा विलास बाकी दादा असतील त्यांनी सर्वांनी सपोर्ट करून आम्हालाही त्यांनी हे प्रोत्साहन दिलं खेळण्यासाठी. त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो मी त्यांचं. धन्यवाद दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना. कारण मॅच लाईव्ह चालू होतं आणि राजेशजीने विनंती करून चला आपण मंचावरती संपन्न व्हायचंय. इन द टॉस आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मोर्जीवाडा 11 सिलेक्ट टू द बॅट पास. थँक्यू. हॅलो जी ग्रे कलरची वॅगनार लागलेली आहे गेटवरती ती थोडी साईडला लावा. ग्रे कलरची जी वॅगनार लावलेली आहे ती जरा साईडला लावा. गेटवरून येताना एका साईडला लावा पार्किंग मध्ये गाडी ती. येता सहकार्य करा. जी गेटवरती वॅगनार लागलेली आहे ती थोडी साईडला लावा. हा तर जाऊया 96 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओंकार वाडकर पंकज बाडकर. पहिला चेंडू खऱ्या अर्थाने दिशा भरकडली परंतु वेस्टर्नच्या मागे चांगली कामगिरी झाली आहे. याच वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र खऱ्या अर्थाने एक धाव असेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. त्याने 1 बॉल 0 केलाय. हा 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 0. गोलंदाजी मार्गावरतून आपण जर पाहिलं बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? केतन आहे का? केतन पुन्हा एकदा फुल टॉस घेतला आणि फुल टॉस बॅट वरती तिथे सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र सुरक्षितरित्या टिपला जातो झेल. ओमकार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का पहिला आदरा सिक्कीम बोरगाव ब संघाला बसतोय. खऱ्या अर्थाने चर्चा तर होणारच आहे मित्रांनो अजित बडेच्या फलंदाजीची. खऱ्या अर्थाने आम्ही सातत्याने या खेळाडूबद्दल बोलत असतो सांगत असतो.
की एक शांत संयमी खेळाडू आहेत, सातत्यानं टीमचा विचार आणि तदनंतर मात्र आज साकारलेली अर्धशतकीय खेळी. परंतु मित्रांनो केतन जाधव यांचं कौतुक करेन. अजित बडे तर अर्धशतक लगावून गेले, परंतु बाग टू बाग 3 षटकार लावता आले नाहीयेत अजित बडेंना. परंतु ते काम मात्र कोणी केलं असेल तर ते काम केलं मात्र केतन जाधवनी. 1144 प्राईज मात्र सगळ्यांच्या सत्रामध्ये आपल्या खिशामध्ये घातलंय आणि ते प्राईज तुम्हा आम्हा सर्वांचे एक आदर्श व्यक्तिमत्व प्रसाद घोरपडे साहेब यांच्या माध्यमातून ते दिले आपल्याला. संपूर्ण स्पर्धेसाठी एक प्रत्येक खेळाडूसाठी नाही नाही आता काय नाही, डॉट आहे आता. डॉट आहे आता. लक्ष द्या, तुम्ही पण द्या, हे 12 आहेत ना, तुम्ही पण द्याचं. इकडे लिहिलेला नाही कधी राव सांगायची बघा आलेल्या. असं पंकज वाडकर आणि इथे मात्र कोण गेलं? नाही तो नवीन आलेला कोण होता? विपुल वाडकर इथे मात्र बाद होतात. आणि हे घडणारच होतं, कारण जिथे तुमचा 95-96 धाबींचा डोंगर आहे ना मित्रांनो, हा ज्यावेळेस उभारला जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं इथे प्रत्येकाची मानसिक स्थिती येणाऱ्या फलंदाजाची ही वेगळ्याच दृष्टीने जात असते. कारण हे तर काही शक्यच नाहीये, हे होणं शक्य नाहीये. आणि हाच विचार, हीच मानसिकता घेऊन प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो आणि तेच घडलंय टीम सिक्कीम बोरगावच्या बाबतीमध्ये. पंकज वाडकर मात्र नॉनस्ट्राईकला उभे आहेत, पाहतायत, पडझड पाहतायत. परंतु मित्रांनो जरी पराभवाला सामोरं जावं लागलं तरी तो सन्मानाने असावा. याच इथे मात्र चांगला फटका पॉइंट आणि गल्लीच्या मधून. वाह व्हॉट अ शॉट यार, आपला तुला क्रिकेट बुक फटका पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं दत्ता वाडकर यांच्या बॅट मधून आलाय या इनिंग मधला पहिला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. केतन जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून दत्ता वाडकर बादशाहदार. हो हो इथे काय घडलंय, त्या चेंडूची लाईन मिस झाली आहे. तुम्हाला अजित बडे केतन जाधवची इनिंग पाहावी लागेल. तब्बल मला वाटते 10 ते 11 टोटल षटकार मोजावे लागतील. त्या इनिंग मध्ये साकारलेले खऱ्या अर्थानं फटके खूप मोठे होते. तेच काय जोरबाल्यांनी जोर लावला असं म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र षटक क्रमांक 1 संपलाय. दुसऱ्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जाईल? पहिल्या षटकाचा जर लेखाजोखा पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त 5 धावा. म्हणजे आता काय घडणार आहे, तुम्हाला 18 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील तब्बल 91. न्यू गोलंदाज शंतनू जाधव गोलंदाजी मार्क वरती. अजित बडे यांच्या नेतृत्वामध्ये टीम 4-11. हा स्ट्राईक एंडला आता मात्र पंकज वाडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज वाडकर यांच्याकडून 1-2 षटकार लागले पाहिजेत असं नक्कीच प्रत्येक बोरगावकरांची इच्छा असेल. कारण आज रिक्षावाले सुद्धा पहा इकडे उभे राहत असतात, कारण बोरगाव म्हटलं की क्रिकेट बेडक गाव. मी सातत्यानं त्याचा उल्लेख करत असतो. जोरदार फटका इथे मध्ये चेंडू मुवमेंट करणार आहे, डी कडे जाणार का, हा पाहण्यासारखा योग असेल. जाणार जाणार जाणार. यस इथे मात्र त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला धाबा नाही आहेत. लेटकट खेळून तुम्हाला तिथे धाबा जास्त मिळणार नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला फ्रंटला खेळावं लागेल. 1-2-4 धमाके झाले पाहिजे, पैसा वसूल झाला पाहिजे, ही भावना नक्कीच असेल टीम बोरगावची. छोटी टीम आहे, ब टीम आहे. मोठी टीम नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये अमित वाडकर असतील, जयराज असतील, दशरथ असतील, एक मोठे नाव आहेत. ओ फसवा चेंडू आहे आणि इथे काय घडलंय, पंचांनी आपलं बोट उचललंय. इथे लेग बिफोर यू पंकज वाडकर. काय झालं तर खऱ्या अर्थानं चेंडू स्लो रमाला होता, चेंडूला काहीतरी व्हेरिएशन करायचं होतं गोलंदाजांना. शंतनू जाधव इथे मात्र समोर त्यांच्या सापडले. पंकज वाडकर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का बसतोय आणि धक्का खऱ्या अर्थानं मिळण्याचं कारण एकमेव आहे, ती आमच्याकडे आहेत 96 रन्स. जोर 11 संघाची ज्या प्रकारे फलंदाजी झाली त्याहून अधिक गोलंदाजी धारदार होणार. त्याचं कारण आहे मोठं प्रोटेक्शन आहे. न्यू बॅटर कोण आलाय बोरगाव? ओमकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. शंतनू जाधव
वाडकर ओ अजित बडेंकडून चुकी. खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं ना की क्रिकेटमध्ये मित्रांनो खालच्या पुण्यावरती जगता येत नाहीये. अजित बडेनं इथे हायलाइट होणार. पाक जास्त धावा केल्यात म्हणून कशा सोडून देतो बॉन्ड्रा असा चर्चाचा विषय ठरत असतो. अजित बडे खऱ्या अर्थानं आदर्श तुमच्यासारख्या खेळाडूकडून घेतला जातो मित्रांनो. मी प्रत्येक संघामध्ये वाईचा जर विचार केला ना मी कित्येक खेळाडूंना खऱ्या अर्थानं सांग ओमकार वाडकर अर्थातच पवन केने यांनी जर 3 षटकार मारले. दीपक दादा वाडकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि मी म्हणेन मारायला हवेत मित्रांनो. आतापर्यंत एकही षटकार नाही आला. टीम सिक्कीम बोरगाव अरे नाम आपका बडा है. ओ गतीमध्ये परिवर्तन पहा. खऱ्या अर्थानं विचार केला ना शंतनूचा तर थोडीशी ऍक्शन वेगळ्या पद्धतीची आहे. चेंडू कसा येईल काही कळत नाहीये आणि त्यामध्ये मात्र फसवे चेंडू स्लोरम चेंडू जास्त येतात. परंतु मी म्हणेन थोडासा वेटन वॉच घेतला पाहिजे फलंदाजांनी. ओमकार स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे लेट येत आहे चेंडू लेट इथे मात्र मोठा फटका आलाय. परंतु यात काय घडलं फसवा आहे. चेंडू गेला सीमारेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. षटकार हवेत यार षटकार हवेत. टीम सिक्कीम बोरगाव ओव्हर क्रमांक 2 संपलं. 2 षटकाच्या अंतिम स्कोर बोर्ड आपण पाहिला. 16 धाबा झाला धावफलकावरती. अजूनही 80 धाब्यांची गरज आहे म्हणजे 40चा रिक्वायर्ड रन रेट. 12 चेंडू 80 धाबा 72च होतात म्हणजे त्यामध्ये सुद्धा थोडस अजूनही 2-3 चेंडू यायला लागतील आणि ते शक्य होईल का. आता मात्र षटक क्रमांक 3 साठी प्राचारण केलं अनिकेत जाधवला. स्ट्राईक यांचा जर विचार केला दत्ता वाडकर. झेलची संधी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यस इथे मात्र झेल जरी झाला नाहीये तरी तिथे अतिशय चांगला डिफेन्स झालाय. चला नेक्स्ट मॅच आपण जर पाहिलं तर भैरवनाथ दिवा मंडळ बोरगाव सागरजी आपली टीम संशय ठेवा लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. मोठा लॉफ्ट इथे मात्र पहा अजित बडेंनी असे शॉर्ट पिच चेंडू होते ना त्याला एकालाही आतमध्ये ठेवला होता मित्रा आणि तुम्ही असे चेंडू मात्र खालच्या लाईनला पुल करताय. तुम्हाला ग्राउंड लाईन मारायची गरज आहे का. आता सिच्युएशन आहे तुम्हाला षटकारांची गरज आहे. तुम्हाला हवेमधून फटके खेळावे लागतील. वर खेळून काढायचे नाहीत आपल्याला. आपला विजय जरी लांब असेल तरी पराभवातलं अंतर हे कमी करणं हे आपल्या हातामध्ये असतंय. तुमच्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही. या स्लॉप केला परंतु इथे काय घडेल पाहायचं. आलाय पहिला मॅक्सिमम आलाय. या सी कॉर्नर लॉंग ऑनच्या मधून पाठवला सीमारेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. फलंदाज होते कोण होता. ओमकार ओमकारांच्या बॅट मधून आला. षटकार मारायचे होते तुम्हाला कारण गमावण्यासारखं काहीच नाही तुमच्याकडे. मॅच जवळ नाहीये. आला दिला टोला ही नक्की स्थिती ठेवायला पाहिजे. जोर का फटका फसलाय. मिस हँडिंग झालाय. कोण जाणार एसटी रक्षक गेले आणि इथे मात्र ओमकारला माघारी परतावं लागेल. डक आउटच्या दिशेने विकेटचा पतन आहे. धावसंख्येचा विचार केला 25 धाबा धावफलकावरती लागला. किरण फणसे तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर या मैदानाकडे आमचे कालचे स्कोरर निबाडर मैदानाच्या आतमध्ये बोरगाव इथे मात्र खडे खेळायचं. तुमचा पाय हल्ले पाहिजे फुटवर. विशाल अशोक वाडकर खऱ्या अर्थानं मुर्जीवाडा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्त्यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत करूया.
जरा मॅचकडे रुख करूया. फुटवर्क घ्या तुम्ही. हाफ बॉल हाफ टॅकर घेऊन इथे काय होणार आहे, तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय. ओ यस, इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. परंतु ताकद लावा, जोर लावा. जसा जोर 11ने लावलाय तसाच टीम सिक्कीमने लावावा लागेल. भले सुरुवात नव्याने आहे, कारण आपण जर पाहिलं आता हल्ली ब टीमचे निर्मिती झाले, त्यामध्ये काही नक्कीच खेळाडू सिलेक्टिंग झालेत. परंतु या टीमने सुद्धा चांगलं प्रदर्शन करणं मोठ्या टीमला अपेक्षित असतं. कारण मित्रांनो, नाव तर एकच लागतंय, सिक्कीम लागतं मागे. खरा कॉलम मध्ये काय कोण बघत नाही. सिक्कीम म्हटलं की प्रथम दर्शनी वाटतं. यस, बोरगाव 54 शूरकीडा मंडळ खेळतोय, त्या नावाला साजेसं खेळावं लागेल. पंच बळले जातील. याच याला बाईट कॉल येतोय. बॅट्समन आपण गोलंदाज पाहिलं तर बिजू गोलंदाजी मार्गवरती जोरकास पूल केल्याचा प्रयत्न, लेट खेळलात. इथे मात्र थोडस तुम्हाला फुटवर्क घ्यावं लागेल. बागफुटला जाऊन फटके खेळून जास्त धावा येत नाहीत मित्रांनो, कधी लक्षात घ्या. तुम्हाला फ्रंटला यावं लागेल. फ्रंट मध्ये येऊन इथे मात्र नो बॉल असेल. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय आपल्यापर्यंत. त्या दरम्यान 1 धावा आली आहे. हा, 2 धावा या चेंडूवरती अर्जित होतीला. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बोरगाव भैरवनाथ दिवा मंडळ, अर्थातच विशाल असतील, सागर असतील, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं मित्रांनो, तुमच्या असोसिएशन मधील एक बिग स्पर्धा वाई तालुक्यातील, जिला वर्ल्ड कप असं संबोधलं जातं, ते सरपंच चषक मागच्याच काही दिवसामध्ये संपन्न झाले. आणि त्यामध्ये विशाल असतील, सागर असतील, संतोषदादा असतील, असंख्य कार्यकर्ते, त्यांनी खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थानं अतिशय दर्जेदार यशस्वीपणे पार पडली. त्या स्पर्धेमध्ये आपण जर वैशिष्ट्य पाहिले असतील तर स्पोर्ट्स सायकल होतात ना, बॅट्समन, बॉलर, क्षेत्ररक्षक या तिन्ही पारितोषिक वैयक्तिक आतापर्यंत कुठेही स्पोर्ट्स सायकल नव्हती, ती ठेवली गेली. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी मित्रांनो एखाद्या लीगला ठेवली जाणारी LED त्या सरपंच चषक मध्ये आपण पाहिली. देखील आयोजन खऱ्या अर्थानं भैरवनाथ मंडळ बोरगावच्या वतीनं अर्थात संतोषदादा वाडकर यांच्या माध्यमातून ते झालं होतं. ती टीम आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे मात्र टीम जोरने लावला जोर आणि दाखवली किमया एका मोठ्या विजयाची. टीम सिक्कीम बोरगाव ब. मॅच लांबवली जाते, मॅच विजूच्या माध्यमातून लांबवली जाते. वाईट इस्ट चेंडू टाकले जात आहेत. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं टीम मला वाटतं नांदगणे, धावली, दोन्ही टीम जावली तालुक्यामधील आहेत. धावली तुमच्याकडचीच आहे का? धावली बाई मधली आहे, परंतु नांदगणे मला वाटते वाई मधले झाले बा. इथे मात्र ही दोन्ही गावं आहेत ना, जावलीमध्ये मेढा भागामध्ये येतात मित्रांनो. आपण जर पाहिलं धावली डोंगरावरती आहे, नांदगणे डोंगराच्या खाली आहे. आपण जर केळगर मेढा महाबळेश्वर रोडला गेलात तर त्या रोडमध्ये ही 2 गावं आहेत आणि तीच गावं मात्र वाई तालुक्यामध्ये सुद्धा आहेत. तर आपण काय बोललो, या मॅच मध्ये टीम झोर 11 संघाने एक मोठा विजय संपादन केला. 37 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे एक बिग विजय टीम झोर 11ने इथं खऱ्या अर्थानं लावला. वेल प्लेट टीम झोर. हार्ड लक, बॅड